हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली पेनकर या यूट्यूब व्लॉगमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण कालव्याची रेसिपी बनवणार आहोत। सर्वप्रथम एक पातेले घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये छान बारीक कांदा चिरून टाकायचा आहे। कांदा आपल्याला थोडासा गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे। छान कांदा परतून घेतलाय। आता एकीकडे आपल्याला थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे आहे कालवं। कोकणकडच्या माणसांना माहिती असेल कालवं म्हणजे काय असतं। खूप छान रेसिपी लागते याची। बघा आपला कांदा गोल्डन ब्राउन झालेला आहे आणि त्यामध्ये ॲक्च्युली मी लसूण टाकायला विसरली होती। मग अशी थोडीशी आयडिया करून त्याच्यामध्ये लसूण टाकला आणि थोडंसं लसूण भाजल्यानंतर कांदा लसूण अगदी मिक्स करून घेतला। कालवं शिजवून घेतलं ना तर कसं ते फोडणीला द्यायला सोपं पडतं आणि छान होतं। हे बघा इथे मी कालवं शिजायला ठेवले थोड्या पाण्यामध्ये आणि हे थोडं 5-7 मिनटं शिजवल्यानंतर ते बंद करून टाकायचं गॅस। आता आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत इथे। तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात कांदा टोमॅटो यूज करू शकता आणि असं थोडंसं सुक्कं असं हवं असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही कांदा टोमॅटो यूज करू शकता। बघा कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान भाजून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत। मसाले म्हणजे हळद, मीठ, गरम मसाला, धना जिरा पावडर, हे सगळे मसाले ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि परत एकदा छान परतून घ्यायचं आहे। आणि हे परतल्यानंतर आपल्याला थोडंसं कोकम घालायचं आहे। कोकमाने एक छान चव येते। हे बघा इथे आपण शिजवून घेतलेले कालवं आहेत ते आपण त्या कांदा टोमॅटोमध्ये टाकणार आहोत। छान रेसिपी आहे, सुंदर लागते, झटपट होते आणि आपण भाकरी भात म्हणजे आपल्याला जे हवं आहे त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो। आता हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। त्या कालव्याचंच थोडंसं पाणी जे असतं ते थोडं पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। ते टेस्ट व्यवस्थित राहते त्याच्यामुळे। आणि शेवटी आपण असं झाकण ठेवायचं आहे। थोडा वेळ झाकण ठेवल्यानंतर एक वाफ घेतल्यानंतर आपलं रेडी आहे कालवं। तसंच आपण कोथिंबीर टाकून त्याला छान गार्निश करू शकतो आणि चला खाऊया तर मग। बाय, टेक केअर। असेच माझे व्हिडिओ लाईक करत राहा, सबस्क्राईब करा। थँक्यू।